ब्रिक्स देशातील प्रतिनिधींची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट. 70 मंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची ताडोबाच्या बफर क्षेत्राला भेट. राम मंदिर देणी गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी पुन्हा अयोध्येत दाखल होणार. ट्रस्ट सदस्यांची होणार चौकशी. पंढरपुरात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. बातमीची दखल घेत पंढरपूर गोपाळपूर पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात 14% तूट. राज्यातील धरणांमध्ये 43.70% उपयुक्त पाणीसाठा. उजनी धरण 8 दिवसात 50% भरलं. गेल्या आठवड्यात नीरा आणि भीमा नदी क्षेत्रात मुसळधार पाऊस. कराडमधून संत घाडगेनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. पालखीची 150 वर्षाखंड परंपरा. गोकुळच्या प्रारूप यादीकडे दूध संस्थांच्या नजरा. अवसानातील संस्थाबाबत 21 जुलैला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी. अमरावतीत शासकीय महाविद्यालयावरून आरोप प्रत्यारोप. मेडिकल कॉलेजला धक्का लागणार नाही, आमदार रवी राणांचा इशारा. नागपुरातील राष्ट्रीय विधी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या अटकेवरून आंदोलन. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रॅगिंग विरोधी नियमावलीनुसार अंतर्गत यंत्रणेकडून चौकशीची मागणी. नागपुरात केरळ एक्सप्रेसमध्ये मध्यरुंद अवैध वेंडरकडून टीसीला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.